दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक वाक्य मला चार्ली चॅप्लिनचं मी वाचलं. ते म्हणजे चार्ली चॅप्लिन असे म्हणाले की आरसा जो आहे हा माझा सर्वात चांगला मित्र आहे, कारण ज्यावेळेस मी रडतो त्यावेळेस तो हसत नाही. म्हणजे आपल्याला जसे आपण आहोत तसे आरसा आपल्याला दाखवतो. आपल्याला आरशात जे खरं आहे ते दिसतं. अंतःकरण जे आपलं आहे हे सुद्धा असंच आहे. आपण जगाला फसवू, परंतु आपल्या मनाला आपण फसवू शकत नाही. आपल्यामध्ये देवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं आणि त्याचे पुत्र होण्याचा आपल्याला अधिकार दिला. पुत्र होण्याचा अधिकार दिला ह्याचाच अर्थ आपण त्याच्या राज्याचे वारीस आहोत. पूर्वीचे जे शिष्य होऊन गेले ते अतिशय साधे लोक होते. त्याच्यातलं जर पेत्र आपण बघितलं तर तो कोळी होता, मासे धरणारा होता, अतिशय साधा होता, परंतु देवाने त्याच्याकडून मोठं कार्य करून घेतलं. ह्यात परंतु फरक हा होता की त्यांचा देवावर पूर्ण विश्वास होता. ख्रिस्तावर त्यांनी पूर्ण विश्वास ठेवला होता आणि जे येशू ख्रिस्ताने चमत्कार केले होते तेच त्यांनी सुद्धा केले, कारण त्यांचा तेवढा विश्वास होता. बघा, आपण याकोबाचं पत्र ह्याचा 5वा अध्याय 17वं वचन ज्यावेळेस वाचतो, जेम्स चॅप्टर 5 and verse 17, ह्यामध्ये लिहिले आहे की एलिया हा आपल्यासारखा स्वभावाचा माणूस होता, परंतु त्याने विश्वासाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. आणि जेव्हा परत त्यांनी प्रार्थना केली त्यावेळेस पृथ्वीवर पाऊस पडला. आपल्यासारखा, वचन सांगतं एलिया आपल्यासारखा मनुष्य होता. बघा, विश्वास किती महत्त्वाचा आहे. आम्ही पण सामान्य लोक आहोत, परंतु विश्वास जेव्हा आमचा बळकट होतो त्यावेळेस आमच्याकडून चांगली कामे घडतात. आज मला आरशात कोण दिसतो? आपल्या बोलण्यात आणि वागण्यामधून लोकांना ख्रिस्त दिसला पाहिजे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्तई कृषी वर्तमान ह्याचा 5वा अध्याय 16वं वचन, गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 5 and verse 16. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.